मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण अखेर मागे घेतलंय। मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 5 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी त्यांचं उपोषण सुरू होतं। अखेर सरकारनं जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या। जरांगेंच्या मागण्यांचा सरकारनं जीआर काढला। तुमच्या ताकदीवर ही लढाई जिंकलो असं जरांगे म्हणाले। यावेळी ते भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं। उपोषण मागे घेताच आझाद मैदानात मराठा आंदोलकांनी एकच जल्लोष केला। 5व्या दिवशी जरांगेंचं उपोषण मागे घेण्यात आलंय। जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या आहेत। अरे तू काय पागल आहे का काय यार? अरे हे फायनल केल्यावर जीआर देते ना, हे बरोबर आहे का? देऊ का मग? हा म्हणू का? हा म्हणू का? आणखीन कोणी अभ्यासक मागं पुढे आहेत का? व्यासपीठाचे उजव्या बाजूला या। मंत्रिमंडळ एवढ्यासाठी थांबलंय, आपण अभ्यासक हा म्हणले की लगेच ते जीआर काढणार आहेत। देऊ का मग? देऊ का? देऊ का? गपका म्हणून बसला सांग ना, तो मनात कवा गुळणीच असते। आणा काढू, आणा काढू, हो द्या काय व्हायचं। सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे जीआर काढायसाठी किचकट नसून द्या, आपल्याला सगळं कळत आहे, पण डोक्यात घ्यायचं पुढं चला जायचं काहीच नव्हतं 75 वर्ष। मग काय केलं? मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना घ्या, पण जीआर काढा मराठा आणि कुणबी एक ह्याचा। विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखीन थोडंसं त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाचं। ते म्हणले 2 महिने म्हणा, जरा 2 महिने म्हणा, तर बरं 2 महिने जाऊ द्या। आम्हाला आरक्षणाशी मतलब आहे। एकच शब्द शेवटचा सांगतो, जर याच्यात काही झालं, पुन्हा त्या वाशीच्या गुलालासारखं जर झालं, अभ्यासकांनी वकिलांनी वाचलंय, आता वकिला सुद्धा तोंड आणीन मी डबल जर काही बोलले। आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले जीआर सातारा संस्थांचा बरोबर आहे, हैदराबाद गॅजेटचा बरोबर आहे, केशेसचा बरोबर आहे, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे। शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील। शिंदे समिती रोज काम करणार, प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार, 58 लाख नोंदी ग्रामपंचायतला चिट केल्या जाणार, हे सगळं सांगितलंय। बलिदान गेलेल्याचे पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार। पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिला आहे, जर 4-2 दिवसांनी म्हणले 8 दिवसांनी याच्यात थोडं चूक आहे, दुरुस्ती करा। जर काही राहिलंच तर मग आज शब्द आहे तुम्हाला, जीवात जीव आहे तोवर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही। आणखीन काय पाहिजे तुम्हाला? हे फसणारच आहेत, फसिलं तर फसू द्या। मी म्हणलं का आता लढत नाही? छत्रपती शिवराय वारंवार लढले म्हणून स्वराज्य निर्माण झालं। एकदाच लढले स्वराज्य निर्माण झालं का? मी वारंवार लढण होत असते, चूक एखादी तुमच्याकडून होती, एखादी मायाकडून होती। आपल्यासाठी सुवर्ण क्षण आहे, मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्ण क्षण आहे। जरांगे पाटलांचं माझ्या घरी केव्हाही स्वागत आहे। धन्यवाद, धन्यवाद। चांगल्या कामासाठी स्वागत राहील। तुम्हाला काही चुकीचं आम्ही करतो म्हणून संधी देणार नाही, चांगल्या कामासाठी। वा वा वा। ते म्हणले माझ्या घरी यायची तुम्हाला संधी सुद्धा देणार नाही, गॅजेटियरच्या आधारे नोंदी आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होतील।